1, 2, 3च्या दरम्यान म्हणजे मराठवाड्याकडे चांगला पाऊस पडणार आहे. ज्यांचं उगवलंय की त्यांना जीवदान ठरणार आहे. हा सर, म्हणजे या शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. आनंदाची मराठवाड्यात. त्याच्यानंतर आणखी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागामध्ये पाऊस आहे आणि काही भागामध्ये उघडलेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात देखील 30, 1, 2, 3च्या दरम्यान पाऊस पडणार आहे. हा सर. तिकडे थोडा भाग बदलत भरणार आहे पण. आणि बीड जिल्ह्यात मध्ये खूप पडणार आहे. गेवराईमध्ये कालच आमदार साहेबाचा फोन आला, अमरसिंह पंडित आहेत ना माझे आमदार. हा सर. तर आमच्या गेवराईकडे पाऊस नाही, बीड जिल्ह्यात नाही. तर साहेबाचा फोन आला, तर त्यांना म्हटलं तुम्ही काय करा, फक्त 72 तास 48 तास 48 घंटेच वाट बघा म्हटलं, पाऊस येणार आहे म्हटलं. हा, म्हणजे त्यांच्यासाठी 2 जुलै ही तारीख दिलेली आहे सर. म्हणजे नाही, त्यांना 30, 1, 2, 3 दिली. हा, म्हणजे 1, 2, 3 तर नक्कीच. आणि जे राहिलेले भाग आहे त्या भागांना देखील यामध्ये आता तो पाऊस घेणार आहे. त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता. हो. हा सर, नक्कीच सर. आणि खानदेशमध्ये पाऊस चालूच राहील समजा ते. खानदेशला खूप पडणार, म्हणजे विदर्भातले जोरदार बॅटिंग आहे. पुण्याच्या पाठीमागून पुन्हा नंतर बॅटिंग आहे डबल. हा सर, म्हणजे विदर्भात जास्त जोर याचा, म्हणजे विदर्भात पूरग्रस्त परिस्थिती पण येऊ शकते यामध्ये. विदर्भात आता याच सुद्धा ना पूर येणार आहे. आता उद्या आता जे पाऊस येणार आहे समजा, आज रात्रीपासून जे पडणार आहे समजा, हा 29 जूनची रात्र 30-1 खूप पाणी होणार आहे विदर्भात, म्हणजे 6-5-11 जिल्ह्यात. हा, म्हणजे नक्कीच या जिल्ह्यांना म्हणजे समजा अलर्टच म्हणता येईल आता विदर्भात. आता हे 6-5-11 जिल्हे झाले समजा. परत एकदा सांगतो, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात खूप पडणार, पुसदकर पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर नांदेडकर देखील आहे. त्याच्यानंतर म्हणजे विदर्भ संपूर्णच आहे पाऊस. त्याच्यानंतर ते पाऊस परभणीकडे येणार आहे, पुन्हा लातूरकडे येणार आहे, पुन्हा बीड जिल्ह्यात आहे, धाराशिवकडे आहे, त्याच्यानंतर इकडे जालना, संभाजीनगर, बुलढाणा,